नमस्कार मुलांनो. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022 चा पेपर सोडवणार आहोत आणि तो मराठी या विषयाचा पेपर सोडवणार. तर यामध्ये आपल्याला एकूण 1 ते 25 प्रश्न जे पहिले सुरुवातीला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. म्हणजे एकूण 50 मार्काचा हा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. बघा, विभाग 1 मध्ये मराठी विषय आपल्याला उतारा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे. उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची. आता उतारा काय आहे तो आधी व्यवस्थित वाचायचा. खेडीपाडी आनंदात होती. भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या. सह्याद्री व सातपुडा निवांत पडुडले होते. प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते. अंगणामधील तुळशी वृंदावने मंजिरांनी डवरून डोलत होती. ओसऱ्यांवरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते. दुष्काळ ठाऊकच नव्हता. गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते. गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या. कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी आनंदात होते. झाडे झुडपे सुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. आता हा उतारा आपण वाचला. आता यावर आधारित आपण काय करूया, प्रश्नांची उत्तरं लिहू. खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? आता इथे बघा अ, ब, क, ड असे 4 पर्याय दिलेले आहेत. नद्या सुप्रसन्न वाहत होत्या. दुष्काळ ठाऊकच नव्हता. गोठ्यात गाई वासरांची दाटी होती आणि महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. तर हे जे चारही जे वाक्य आहेत ती सर्वच्या सर्व या जो उतारा आहे त्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक येणार 3. अ, ब, क, ड हे चारही बरोबर. कळलं? आता बघा पुढे. उतार्यात किती जोड शब्द आले आहेत. आता जोड शब्द म्हणजे काय? तर 2 शब्द एकत्र येऊन त्या 2 शब्दांचा वेगवेगळा अर्थ असतो आणि एकत्र येऊन एक वेगळा अर्थ त्याला प्राप्त होतो. असे शब्द आपल्याला या जो उतारा आहे त्यामध्ये शोधायचे आहेत. आता कुठले कुठले शब्द आहेत बघा. पहिला बघा हा आहे खेडीपाडी. त्यानंतर आहे सातपुडा. त्यानंतर बघा नंदादीप. त्यानंतर हा बघा शब्द आहे सांज सकाळ. त्यानंतर आलेला आहे गोग्रास. त्यानंतर आलेला आहे हे बघा आता हे सगळे सलग शब्द आलेत. पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशु पक्षी. आता हे एकूण किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे झाडे झुडपे हा सुद्धा एक जोड शब्द आहे, पण तो जोडून आलेला नाहीये बघा इथे. पण हा जोड शब्दच आहे. तर ही कदाचित प्रिंटिंग मिस्टेक पण असू शकते. त्यामुळे याला पर्याय क्रमांक आपण कुठला लिहूया? तर इथे बघा टोटल 10 झाले आणि झाडे झुडपे जर आपण घेतले तर तो 1 म्हणजे 11. तर ह्यामध्ये 2 पर्याय येऊ शकतात. एक 10 आणि 11. त्यामुळे याला उत्तर जे येणार ते येणार पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही येऊ शकतात त्याला. पुढचा प्रश्न बघा. गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गोग्रास. गोग्रास म्हणजे काय? गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे गवत. तर गाईला घातलेला घास हा त्याचा योग्य पर्याय आहे. आता पुढे काय दिलेले आहे? खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर यासाठी 4था ते 6वा असे प्रश्न दिलेले आहेत. रंगरंगोल्या सान सानोल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूंना सळसळती, निळ निळवली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी फुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावी विसरूनी शाळा घरसाळ. हे गवत फुला या कवितेमधले ह्या ओळी आहेत. त्यावर पहिला प्रश्न आहे, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे बघा. तर यामध्ये आपल्याला कोणाचं वर्णन केलेलं आहे तर गवत फुलाचं, त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 2. पुढचा प्रश्न आहे, या कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? तर विशेषण आणि नाम म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. इथे जर आपण बघितलं तर लाल पाकळी, इवली पाती, निळे पराग आणि काळी रात्र, तर हे विशेषण आणि नामाच्या ह्या जोड्या आहेत. पण यातली योग्य बरोबर जोडी जी त्या कवितेमध्ये आलेली आहे तीच आपल्याला निवडायची. तर आपण इथे बघितलं तर हे बघा, निळे पराग जर आपण बघितलं तर निळे पराग नाहीये, इथे काय आहे? पिवळे पराग आहे. पराग पिवळे बघा, इथे पिवळे पराग आहे. त्यानंतर इवली पाती नाहीये, तर काय आहे? रेशीम पाती आहे, रेशीम पाती. आणि लाल पाकळी हे बरोबर आहे बघा, लाल पाकळी. त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक येणार लाल पाकळी. बाकीच्या जोड्या चुकीच्या आहेत, म्हणजे त्या त्या कवितेमधल्या नाहीये. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे. गवत फुला तुला पाहून मी हरकून गेले, हा आलेला आहे शब्द. तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, हा पण आलेला आहे. शाळा घर विसरून तुझ्या बरोबर नेहमी राहावे, हे पण आलेलं आहे. मी तुला अंगाईचे गीत गावे. तर अशा पद्धतीचं वाक्य त्या कवितेमध्ये आलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 4. आता 7 बघा, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत ते सांगा. आता सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आता बघा, ती हा हे एक सर्वनाम आहे. त्याला, त्यानंतर मी, तुला, आता त्या आपण सर्वनाम आहे, आणि आम्ही, म्हणजे एकूण किती झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. वचनानुसार गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा. तर वचनानुसार म्हणजे एक वचन की अनेक वचन, त्यानुसार. तर बघा, घडा, सडा, खडा. तो घडा, तो सडा, तो खडा, म्हणजे तो घोडा इथे येतंय बरोबर. त्यामुळे तिथे पर्याय क्रमांक येणार 1. 9 बघा, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? आता इथे प्रत्येकाबद्दल आपण बघूया काय काय येते. मधुरा पाणी पिते, मधुरा पाणी पिते हे वर्तमान काळाचे वाक्य आहे. त्यानंतर माझे जेवण झाले हे भूतकाळी आहे. त्यानंतर तो गावाला गेला होता हे सुद्धा भूतकाळी वाक्य आहे. आणि मी चांगले भाषण करेन हे आहे भविष्यकाळी वाक्य, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 3. त्यानंतर बघा 10, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. म्हणजे जयश्रीने याच्या पुढचा जो वाक्याचा भाग आहे तो त्याला जुळणारा असला पाहिजे. तर बघा, जयश्रीने अक्षर सुंदर आहे हे चुकीचं आहे. जयश्रीने मैदानावर गेली हे पण चुकीचं वाक्य तयार होत आहे. जयश्रीने इकडे ये हे पण चुकीचं वाक्य तयार होत आहे. तर जयश्रीने छान कविता केली, तर हे अतिशय बरोबर वाक्य तयार होते. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 4. पुढचा बघा 11वा प्रश्न, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. इथे बघा, प्रार्थना, प्रार्थना. तर हे दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे. बरोबर पर्याय येणार पर्याय क्रमांक 1. आता ज्याच्यानंतर संवाद आहे, तर तो संवाद वाचून आपल्याला 12 ते 14 या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. मामा मामीला सांग
पुढच्या महिन्यात 5 ते 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहे. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहे? अरे च्छा, तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, लिहून ठेवलंय. हे बघा, 5 किंवा 6 तारखेला. बघ, बरं झालं ना लिहिलंच ते. आता हा संवादावर आपल्याला उत्तरं लिहायची. वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? बघा त्याच्यामध्ये कोण कोण आहे? त्याच्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये बघा मामा, त्यानंतर मामी, त्यानंतर गीता आणि अजून कोण आहे? दीप्ती. नंतर आत्या, दीपू. म्हणजे एकूण किती झाले? 12चं आपल्याला आई पण आहे ना. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 ते 6 तारखेला. मामा मामी, गीता, दीप्ती, आत्या आणि दीपू. म्हणजे एकूण किती झाली? 6. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 3. पुढचं बघा 13वं. अरेच्छा, तारीख विसरलेस ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? तर असे गीता कोणाला म्हणाली आहे? आईला. म्हणून पर्याय क्रमांक येणार 2. 14 बघा. आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? बघा पुढच्या महिन्याच्या 5 ते 6 तारखेला. म्हणजे इथे पर्याय क्रमांक येणार 4. हे त्या वाक्यामध्ये आलेलं आहे. चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6, 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता पहिले आपल्याला ही म्हण ओळखायची. तर इथे म्हण काय आहे? उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग, ही म्हण आहे. तर याच्यामध्ये 5, 6 आणि 7 या क्रमांकावर येतं नवरा. तर ह्याचा विरुद्धार्थी शब्द इथे काय आहे? नवरी. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 1. 16वं बघा. खालील वाक्य 4 भागात विभागले आहे. त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. आता यामध्ये मडक्यांची आणि थप्पी, मडक्यांची थप्पी लावली जात नाही. तर मग इथे मडक्यांची आणि थप्पी हे जे 2 शब्द आहेत, त्या शब्दां ते चुकीचे आहेत. म्हणजे मडक्यांची जर आलं तर थप्पी नाही आलं पाहिजे आणि जर थप्पी येणार असेल तर मडक्यांची येता कामा नये. त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय हा चुकीचा आहे. ज्याचं उत्तर येणार पहिला आणि तिसरा पर्याय. मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? तर मेज म्हणजे काय? टेबल. त्याला मराठीत मेज म्हणतात. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सर्वांनी पाण्याची बचत करावी. तर इथे बघा, पाण्याची, पाण्याला कुठले कुठले शब्द आलेले आहेत? तर बघा जीवन आहे, जल आहे, सलील आहे. आता हे समानार्थी शब्द आहेत. जीवन, जल आणि सलील. आणि निर्मळ, निर्मळ पाणी, निर्मळ हे त्याचं विशेषण आहे. त्यामुळे निर्मळ हा जो आहे हा समानार्थी नसलेला शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक येणार 1. पुढचं बघा 19. पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. तर इथे अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त आणि अरण्य पंडित. या इथे अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे 2 जे शब्द आहेत ते काय आहेत? अलंकारिक शब्द आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 3. पुढचा बघा 20वा. तिठा हा शब्द कोणत्या समूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. तिठा म्हणजे काय? तर 3 रस्ते जिथे एकत्र मिळतात ती जागा. म्हणून इथे पर्याय क्रमांक येणार 2. गटात न बसणारा शब्द शोधा. ते बघा काय काय आहे? झाडे वेली, झाडे झुडपे, झाडांवर आणि झाड झाडोरा. त्यातलं झाडे वेली, झाडे झुडपे आणि झाड झाडोरा हे जोड शब्द आहे. त्यामुळे इथे गटात न बसणारा शब्द कुठला येणार? झाडांवर.
पुढचा बघा प्रश्न 22वा. पुढील पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. शेळीचे करडू, घोडा शिंगरू, म्हैस इथे कोकरू दिलेला आहे आणि हरिण पाडस दिलेला आहे. तर यातले हे 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. पण म्हैशीचं कोकरू येत नाही, तर म्हैशीचं काय येतं? रेडकू. त्यामुळे तुझं चुकीची जोडी येणार पर्याय क्रमांक 2. तर दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. आता ह्याच्यापासून काय तयार होतं? यापासून कुठला शब्द तयार होतो? तर अतिथी भवन. अतिथी भवन आणि यातले पहिले 3 अक्षरापासून काय तयार होतं? अतिथी. आणि अतिथीला समानार्थी शब्द काय आहे? त्याचा अर्थ ओळखायचा आहे. तो काय आहे? अतिथी म्हणजे पाहुणा. त्यामुळे इथे पहिला येणार पर्याय क्रमांक 1. 24वा प्रश्न बघा. स्वच्छ, स्वप्न, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? आता वर्णानुसार जर आपण हे शब्द लावले तर पहिला येतो स्वच्छ, त्यानंतर येतं स्वप्न, त्यानंतर येतं स्वरा, त्यानंतर येतं स्वागत आणि त्यानंतर येतं स्वार्थ. त्यामुळे मध्यभागी येणारा शब्द कुठला आहे? स्वरा. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. आता शेवटचा प्रश्न पण बघूया. पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. तर बघा काय काय दिलेलं आहे. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, बालिका दिन 14 नोव्हेंबर, हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर आणि विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. तर यातला जो बालिका दिन आहे तो 14 नोव्हेंबरला नाहीये. तो कधी येतो? 24 जानेवारीला येतो. आणि हुतात्मा दिन 30 जानेवारीला येतो. आणि विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला येतो. त्यामुळे अचूक जो पर्याय आहे, जो बरोबर पर्याय आहे, तो आहे पर्याय क्रमांक 1. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक येणार 1. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? तर मराठी या विषयाचा पेपर सोडवलेला आहे. तर या पद्धतीचे तुम्हाला जर सोडवलेले पेपर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.